एक लग्न प्रेम कहाणी भाग 25. अंजली तिच्या रूममध्ये काल जे काही घडलेल्या घटनेबद्दल विचार करत होती. तोपर्यंत अवनी अंजलीच्या रूममध्ये येते. अंजू, तू ठीक आहेस ना? आता तुला बरं वाटत आहे ना? अवनीचे बोलणे ऐकून अंजली अवनीकडे बघते आणि बोलते, हो अवनी, मी आता ठीक आहे. तू आणि जय जे काही बोलत होता ते मला सगळं काही पटलेलं आहे. मी सगळा काही त्या गोष्टींचा खूप विचारसुद्धा केलेला आहे. त्यांनी माझ्या आणि माझ्या आईच्या बाबतीत जे काही केलं त्याची शिक्षा त्यांना खरं तर भेटायला हवी होती आणि जयने त्यांना ती शिक्षा दिलेली आहे. मग आता या सगळ्या गोष्टींबद्दल मला अजिबात कसलाही विचार करायचा नाही. मी या सगळ्या काही गोष्टी विसरून माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करायचं असं ठरवलेलं आहे. अंजली आणि अवनी इकडे बोलत होत्या. तेच दुसऱ्या ठिकाणी पाटील फॅमिलीमध्ये कंपनी बँकरप्ट झाल्यामुळे सगळेजणच खूप मध्ये आलेले होते. जसं की प्रियाची आई आणि प्रकाश पाटील. प्रकाश पाटील सकाळपासून केळकर यांना कॉल करत होते. केळकर म्हणजेच प्रकाश पाटील आपली कंपनी वाचवण्यासाठी केळकर आणि अंजलीचं लग्न लावून देणार होते. मिस्टर केळकर यांच्याकडून त्यांना मदत हवी होती. सकाळपासून मिस्टर केळकरसुद्धा प्रकाश पाटील यांचे कॉल रिसीव्हसुद्धा करत नव्हते आणि खूप प्रयत्नानंतर मिस्टर केळकर प्रकाश पाटील यांचा कॉल रिसीव्ह करतात. इकडे प्रकाश पाटील घाई गडबडीमध्ये बोलतात, हॅलो मिस्टर केळकर, माझी कंपनी बँकरप्ट झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे ना? प्लीज तुम्ही मला काहीतरी मदत करा. मला तुमच्या कंपनीची मदत आहे. माझी कंपनी वाचवा. आणि तुम्ही बोलला होता ना तुम्ही मला मदत करायला तयार आहात म्हणून. हो मिस्टर प्रकाश पाटील, मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला मदत करेन. पण आता तुमच्या कंपनीचे सगळे शेअर्स सिद्धार्थ देशमुख आणि जय भोसले यांनी खरेदी केलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात मी अजिबात जाऊ शकत नाही. मला माझ्या कंपनीबाबत कसलीही रिस्कसुद्धा घ्यायची नाही. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही आणि तुम्ही मला कॉल करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. एवढं बोलून मिस्टर केळकरसुद्धा कॉल कट करतात. तेच इकडे मिस्टर प्रकाश पाटील खूपच टेन्शनमध्ये आलेले होते. त्यांनी खूप कष्ट करून त्यांची ही कंपनी उभा केलेली होती आणि त्याच कंपनीला आता त्यांना खूप प्रयत्न करून वाचवायचं होतं. पण काय करावं जेणेकरून त्यांची कंपनी वाचेल हे त्यांना समजत नव्हतं. त्यांना आता कोण मदत करेल म्हणून ते काहीतरी विचार करतात आणि जयलाच कॉल करून मदत मागण्याचा सुद्धा ते विचार करू लागतात. प्रकाश पाटील या गोष्टीचा विचार करतात आणि जयला कॉल करतात. हॅलो मिस्टर भोसले, मला माहिती आहे की माझ्या कंपनीचे पूर्णपणे शेअर्स तुम्ही दोघांनी खरेदी केलेली आहेत. मग प्लीज तुम्हीच आता मला मदत करू शकता. प्लीज काहीतरी करा आणि माझी कंपनी प्लीज वाचवा. आम्ही पूर्ण फॅमिली रोडवर आलेलो आहो. प्लीज काहीतरी करा. मला सगळं माहिती आहे, पण सॉरी, मी तुम्हाला अजिबात कसलीही मदत करू शकत नाही. कारण तुमच्यामुळे अंजलीला खूप त्रास झालेला आहे. तिला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागलेल्या आहेत. जयचे बोलणे ऐकून मिस्टर पाटील विचारात पडतात. अशी नक्की कोणती गोष्ट घडलेली आहे ज्यामुळे त्यांची कंपनी बँकरप्ट झाली? ते कन्फ्यूज होऊन जयला विचारतात. मिस्टर भोसले, तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहात? मला काहीच समजलं नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला या बाबतीत काहीच माहिती नाही का? मग तुम्ही एक काम करा ना, या सगळ्या काही नक्की काय गोष्टी आहेत ह्या तुम्ही तुमची जी लाडकी मुलगी प्रिया आहे ना तिला या बाबतीत तुम्ही सगळं काही विचारा. ती तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सगळं काही काय झालं ते सांगेल. आणि हां, यानंतर मला कॉल करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. एवढे बोलून जय रागातच कॉल कट करतो. तेच जयशी बोलल्यानंतर मिस्टर प्रकाश पाटीलसुद्धा रागाने प्रियाकडे बघतात. प्रिया, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला अजून सांगितली नाहीस? जय भोसले यांनी तुझं नाव घेतले. काय केलेले आहेस तू अंजलीबाबत? मला जे काही असेल ते सगळं खरं सांग. माझ्यापासून आता काहीही लपवू नकोस. प्रकाश पाटील यांचे बोलणे ऐकून प्रिया आणि प्रियाची आई म्हणजेच वनिता खूपच घाबरलेल्या होत्या. त्या दोघी एकमेकींकडे घाबरतच बघत होत्या.
प्रिया घाबरत बोलते. बाबा, काल अंजली माझ्याबद्दल, तुमच्याबद्दल आणि आईबद्दल खूप वाईट वाईट गोष्टी बोलत होती. त्यामुळे मला खूपच राग आला आणि तिला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी मी तिच्या पाठीमागे निलेशला पाठवले आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्यासाठी सांगितले. पण तिच्यामुळे आज आपली कंपनीवर ही वेळ आलेली आहे. हे सर्व ना त्या अंजलीमुळे झालेलं आहे. तिच्यामुळे आज आपण रोडवर आलेलो आहोत. मी त्या अंजलीला अजिबात सोडणार नाही. प्रिया रागाने बोलते. पण बाबा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही एकदा जयसोबत प्रेमाने बोला ना. जय तुमचे नक्कीच ऐकेल आणि आपल्याला आपली कंपनी नक्कीच परत मिळवून देईल. एकदा आपली कंपनी आपल्याला मिळाली ना, मग आपण त्या अंजलीला चांगलीच अद्दल घडवूया. प्रियाचे बोलणे ऐकून मिस्टर प्रकाश पाटील रागात बोलतात. नालायक मुलगी, अगं चूक त्या अंजलीची नाही, तुझी आहे. हे सगळं काही ना फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. अगं तुला काय गरज होती हे सगळं काही करण्याची? आणि करायचेच होते तर एकदा तू मलासुद्धा विचारायचे होतेस ना. तुला माहिती नाही जय आणि सिद्धार्थ हे दोघे किती मोठे लोक आहेत. ते काहीही करू शकतात. आता आपल्या कंपनी मिळवायची असेल तर तुला त्या अंजलीची माफी मागावी लागेल. तू आता तिकडे जाऊन त्या अंजलीची माफी माग आणि हां, मला आता तुझं काहीच ऐकायचं नाही. पण बाबा प्लीज ऐकून घ्या. मी सगळं केले कारण त्या अंजलीला अद्दल घडवायची होती. मला नव्हते माहिती की तिच्यामुळे आज आपण रस्त्यावरती येऊ. प्रिया रडत बोलते. अहो प्लीज तुम्ही एकदा प्रियाचं ऐकून तरी घ्या. आपल्या दोघांबद्दल अंजली खूप वाईट बोलत होती आणि हे प्रियाला सहन नाही झालं. आपल्या आईवडिलांबद्दल कोण काही चुकीचे बोलले तर कोणाला सहन होणार हो. त्यामुळे प्रियाने रागात हे सगळं काही केले. मला तर वाटतं त्या अंजलीने मुद्दामच जयला स्वतःच्या जाळ्यात अडकवलेले आहे आणि त्याला आणखीन 4 गोष्टी भरवून या सगळ्या काही चुकीच्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. त्यामुळेच त्या जयने हे सगळं काही केलेलं आहे. तरी मी प्रियाला सांगत होते, त्या जयसोबत सारखं राहा, त्याचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न कर. पण प्रियाच्या आधीच त्या अंजलीने त्या जयला तिच्या जाळ्यामध्ये ओढलेले आहे. त्यामुळे ती आत्ता जयची सेक्रेटरी आहे. एक असिस्टंट म्हणून ती जयच्या ऑफिसमध्ये काम करते. वनिता आणि प्रिया या दोघींची बडबड ऐकून मिस्टर प्रकाश पाटील रागात बोलतात. तुम्ही दोघी आता गप्प बसा. तुमच्या दोघींच्या चुकीमुळे मला आणि माझ्या कंपनीला एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये यावे लागले. मला तुमची कोणतीही फालतूची गोष्ट ऐकायची नाही. तुम्हा दोघींनाही माहिती आहे का, आज आपली मदत करण्यासाठी कोणीच तयार नाही. फक्त आणि फक्त सिद्धार्थ आणि जयच्या भीतीमुळे. तुम्हाला समजत आहे का तुमच्या दोघींच्या या फालतू कारणामुळे मला किती प्रॉब्लेम सहन करावा लागत आहे? आता तुम्ही दोघींनी इथून पुढे काहीही चुकीचे केले तर तुम्ही बघाच. माझ्यापेक्षा वाईट कोणीही असेल. मी आता जयला भेटायला जात आहे. त्यांना भेटून थोड्या शांतपणे मी त्यांच्याशी बोलतो. कदाचित ते माझी मदतसुद्धा करतील. आणि प्रिया तू सुद्धा पटकन जाऊन त्या अंजलीची माफी मागायची आहेस. तू जर अंजलीची माफी मागितली तर जयसुद्धा आपल्याला मदत करायला तयार होईल. आणि मी असे ऐकले आहे की जयची बहीण म्हणजे अवनी आहे आणि अवनीवर सुद्धा जयचा खूप जीव आहे. त्यामुळे तू अवनीलासुद्धा थोडी समजावून सांगण्याचा प्रयत्न कर. थोडी गयावया कर. या बापासाठी थोडी माफी माग. वेळ पडली तर पायासुद्धा पड. तो त्याच्या बहिणीचे नक्कीच ऐकतो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जय आपले नक्कीच ऐकेल असं मला वाटतं. एवढं बोलून मिस्टर प्रकाश पाटील रागातच जयच्या घरी निघून जातात. तेच इकडे प्रिया तिच्या आईकडे रागाने बघताना बोलते. आई ऐकलेस का? आता मी त्या नालायक मुलीची माफी मागायची? त्यांची लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहायची आणि मी तिची माफी मागायची? हे बघ प्रिया, आता आपल्याजवळ कोणताही ऑप्शन नाही. तू जाऊन त्या अंजलीची माफी माग आणि शक्य झाले तर अवनीलासुद्धा समजावून सांग. तिला समजावले तर जयसुद्धा तयार होईल. कारण तुला तर माहिती आहे जय अवनीचा एकही शब्द खाली पडू देत नाही. आई तुलासुद्धा आता वाटते का मी त्या नालायक मुलीची माफी मागायची? असं जर असेल तर मी त्यांची माफी मागणार नाही. काहीही गरज नाही तिची माफी मागण्याची. हे बघ प्रिया, आता तू तुझं डोकं थोडं शांत ठेव. एकदा रागराग करून काही उपयोग नाही. आणि बाबांनी जे काही सांगितले आहे ते कर. तू जाऊन त्या अंजलीची माफी माग. कंपनी आपल्या हातामध्ये आली की आपण त्यांना धडा चांगला शिकू शकतो गं. समजलं का तुला? आणि लवकरात लवकर तू जयलासुद्धा मनव. जयला तू तुझ्या प्रेमामध्ये पाड. त्याचे सगळे टेन्शन तू घे. तुला माहिती आहे ना, हेच मी अंजलीच्या आईच्या बाबतीत केलेलं होतं. मी सुद्धा तुझ्या बाबांचे मन जिंकले.
त्यांना माझ्या प्रेमात मी पाडलं, म्हणूनच आज मी इथे आहे. हे सगळं ऐश आरामात मी सगळं काही जीवन जगत आहे, म्हणून तुलासुद्धा हे जीवन जगायला मिळत आहे. नाहीतर आपणसुद्धा कुठेतरी दुसरीकडे गरीब घरात असतो, समजले? आणि आता आपली कंपनी वाचवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तू जर माफी नाही मागितली तर आपण खरंच रस्त्यावर येऊ. त्यामुळे प्लीज मी जे काही सांगत आहे ते कर आणि जाऊन अंजलीची माफी माग. एकदा तू माफी मागितलीस ना, नंतर आपण एक चांगला प्लॅन करूया आणि त्या अंजलीला आपण एक चांगलाच धडा शिकवूया. ठीक आहे आई. इकडे मिस्टर प्रकाश पाटील जयला भेटायला जयच्या घरी जातात. जय आणि अवनी हॉलमध्ये बसलेले होते आणि अंजली तिच्या रूममध्ये आराम करत होती. हॅलो मिस्टर भोसले, मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. मला एक आशा आहे की तुम्ही माझी मदत कराल. प्रकाश पाटील बोलतात. अच्छा, मग तुम्हाला असं का वाटले मिस्टर पाटील की मी तुमची मदत करेन? जय प्रकाश पाटील यांच्याकडे बघत बोलतो. तेच प्रकाश पाटील बोलतात, कारण माझ्याजवळ तुमच्यासाठी एक चांगली मोठी ऑफर आहे. तुम्ही मला माझी कंपनी वाचवण्यासाठी मदत करा आणि या बदल्यात मी तुमचे लग्न माझी मुलगी म्हणजेच प्रिया सोबत लावून देईन. तुम्ही जर माझ्या मुलीला म्हणजेच प्रियाला भेटला आहातच ना, ती खूप सुंदर आणि सुशिक्षित आहे. मिस्टर पाटील यांचे बोलणे ऐकून जय हसतच बोलू लागतो. अच्छा, म्हणजे मी तुमची मदत केली तर तुम्ही मला ही ऑफर देणार? तर मी तुम्हाला अगदी शांतपणे एक गोष्ट सांगतो, ती तुम्ही ऐकून घ्या. ही तुमची बकवास आयडिया आणि बकवास विचार ना तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. तुम्हाला काय वाटले मी तुमची ऑफर स्वीकारेन? अजिबात नाही. तुम्ही अजूनही या जयला ओळखलेलं नाही. तुम्हाला काय तुमची मुलगी एखादी हिरोईन वाटते का? आणि मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार होणे असं तुम्हाला वाटले का? तर नीट ऐका, हे अजिबात होणार नाही. मला अजिबात इंटरेस्ट नाही तुमच्या मुलीसोबत लग्न करण्याचा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे मला कॉल करण्याचा किंवा मला भेटण्याचा अजिबात विचार करायचा नाही. माझ्यासमोरसुद्धा यायची काही गरज नाही. पटकन माझ्या घरातून निघून जावा. आय सेड गेट आउट. पण मिस्टर जय भोसले, तुम्ही एकदा माझे बोलणे. प्रकाश पाटील काही बोलणार तेवढा जय मिस्टर प्रकाश पाटील यांना हाताला धरून घराबाहेर काढतो. बाहेर तो त्यांचं काहीही ऐकून घेत नाही. बाहेर तेच इकडे काहीतरी आवाज ऐकू आल्यामुळे अंजलीला जाग आलेली होती. ती उठून बाहेर येते. बाहेर जय आणि अवनी हॉलमध्ये बसलेलं बघून अंजलीसुद्धा हॉलमध्ये येते. काय झालं? मगाशी एवढा आवाज कशाचा येत होता? काही घडले आहे का? अंजलीचे हे बोलणे बघून जय आणि अवनी हे दोघेजण एकमेकांकडे बघू लागते. तेच ते दोघे काहीच बोलत नाहीत हे बघून अंजली बोलते. काय झाले? तुम्ही असे का बघत आहात? अगं अंजू, आत्ताच तुझे बाबा इथे आलेले होते. त्यांनी दादापुढे एक ऑफर दिलेली होती. ऑफर? कसली ऑफर? अगं तुझ्या बाबांची ऑफर अशी होती की दादाने तुझ्या बाबांना मदत केली तर तुझे बाबा दादासोबत त्यांच्या मुलीचे म्हणजे प्रियाचे लग्न लावून देतील. अच्छा, म्हणजे जयने होकार दिलेला आहे का? बरोबर केले. त्याचं आयुष्य आहे, त्याला पाहिजे ते तो करू शकतो. त्याला त्याच्या आयुष्यात सुखी राहण्याचा अधिकार आहे. अंजली हळू आवाजात नाराज होऊन बोलते. अंजलीच्या चेहऱ्यावरची नाराजगी अवनीला समजलेली होती, त्यामुळे ती अवनी जयला इशारा करत बोलते, दादा. जयसुद्धा अंजलीकडे बघतो तर अंजलीच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्टपणे दिसत होती. त्याच्या मनात थोडा विचार येतो की आणखीन थोडा अंजलीला त्रास द्यावा, तिला चिडवावे. त्यामुळे जय बोलतो, हो, मी तर तुझ्या बाबांना होकार दिला आहे. मी असा विचार करत आहे की उद्या मी प्रियाला भेटायला जावे. कदाचित तीसुद्धा माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होईल आणि ती पण होकारसुद्धा देईल. आणि तसंही मी मिस्टर पाटील यांना बोललो होतो, ते उद्या प्रियाला इथे पाठवतील. त्याचवेळी प्रियासुद्धा तिथे येते. मिस्टर जय भोसले, मी आतमध्ये येऊ शकते का? आवाजाच्या दिशेने सगळेजण दरवाजाकडे बघतात आणि प्रियाला इथे बघून सगळेजणच आश्चर्यचकित होतात. खरं तर प्रियाला जयच्या घरात घ्यायचे नव्हते, त्याला तिथून बाहेर घालले होते. पण तो तर आता अंजलीला खोटे बोलला होता, त्यामुळे तो प्रियाला आतमध्ये बोलावतो. प्रियाला बघून अंजलीला खूप राग आलेला होता आणि तिला वाईटसुद्धा वाटत होते. त्यामुळे अंजली तिच्या रूममध्ये जायला निघते. तोपर्यंत प्रिया बोलते, थांब दीदी, ते मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचं आहे. आय एम सॉरी. प्रिया अंजलीची माफी मागताना बघून अवनी, जय तसेच अंजली देखील आश्चर्याने प्रियाकडे बघत होते. दीदी, मी जे काही केले त्यासाठी माफी मागण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि आय होप तू मला माफ करशील. तुला माफी मागण्याची काहीही गरज नाही. एवढं बोलून अंजली तिच्या रूममध्ये निघून जाते. तेच इकडे प्रिया जयच्या समोर जाते आणि बोलते,
मिस्टर जय भोसले, मी अंजलीची माफी मागितलेली आहे आणि अंजलीच्या बोलण्यावरून असं वाटत आहे की तिने मला माफ केलेलं आहे. आणि आता तुम्ही प्लीज माझ्या बाबांना खरंच मदत करा. माझ्या बाबा खूप आता टेन्शनमध्ये आहेत हो, आणि त्यांना वाटते की मी तुमच्याशी लग्न करावे. खरं तर मलासुद्धा समजत नाही मी नक्की काय करावे, पण मला असं वाटतं की आपण एकमेकांना पहिला डेट करायला पाहिजे ना. आणि त्यानंतर प्रियाचे बोलणे ऐकून जय प्रियाकडे बघू लागलेला होता. जयला असे बघताना बघून प्रिया बोलते, काय विचार करत आहात तुम्ही? अच्छा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट लग्नच करायचं आहे का? पण तसं मला चालू शकते. आपल्या लग्नात फक्त आपण जवळच्याच लोकांना बोलवूया, आपण लवकरच लग्न करूया. प्रियाचे बोलणे ऐकून जय रागात बोलतो, इथून निघायचे लवकर. जयचे बोलणे ऐकून प्रिया आश्चर्याने बोलते, काय? मी बोललो इथून निघून जायचे लवकरात लवकर. जय खूप मोठ्याने बोललेला होता, त्यामुळे प्रिया घाबरतच तिथून निघून जाते. तेच इकडे हा सगळा काही ड्रामा बघून अवनी मोठमोठ्याने हसू लागलेली होती. अवनीला असं मोठमोठ्याने हसताना बघून जय बोलतो, अवनी तू बघितलेस ना, मी आत्ताच मिस्टर पाटील यांना या घरातून हाकलवून लावलेले होते. तोपर्यंत ही प्रियासुद्धा काही वेगळेच बडबड करत होती. दादा, हे सगळं घडलं आहे ना, ते सगळं खूप फनी आहे बघ. आणि ती प्रिया कशी बोलत होती रे, आपल्या मध्ये फक्त जवळचीच लोकं असतील आणि तुम्हाला डेट नाही करायची तर आपण लवकर लग्न करूया. ती असं बोलत होती की तिचे बोलणे बघून लग्न होणारच आहे. दादा सिरियसली यार, हे पाटील फॅमिली ना खरंच खूप विचित्र आहे. किती विचित्र बोलतात ना. अवनीचे बोलणे ऐकून जयसुद्धा खूप मोठमोठ्याने हसू लागतो. पण दादा, तू एक गोष्ट नोटीस केलीस का? अंजलीचा चेहरा कसा उतरला होता. तिला खरंच वाईट वाटत होते की तू आणि प्रिया दोघेही लग्न करणार आहात. बिचारी ही गोष्ट ऐकून खूपच नाराज झालेली आहे. मी सुद्धा बघितले. दादा, मला आता खरंच वाटते की आता तू अजिबात उशीर करू नये आणि उद्याच तू अंजलीला डेटवर घेऊन जाणार आहेस ना, मग तिला उद्या तू तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाक. हो अवनी, मलासुद्धा तेच वाटत आहे. पण अंजली येईल का? आणि आता तर आपण तिला प्रियाबद्दलसुद्धा असं सांगितलेलं आहे, त्यामुळे ती माझ्यासोबत यायला तयार होईल असं मला नाही वाटत. आणि तिला कुठे घेऊन जाऊ, काय करू हे सुद्धा मला समजत नाही. यार दादा, तू कशाला या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतो? मी तुला बोलली आहे ना, सगळं काही मी बघेन. तू सगळं काही माझ्यावरती सोड. तू फक्त आता अंजलीला भेट आणि तिला उद्यासाठी तयार कर. ओके, चालेल. जय हसत बोलतो आणि अंजलीच्या रूममध्ये जातो. अंजली खिडकीजवळ उभा होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्टपणे दिसत होती, पण खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावरती सारखे येत होते. अंजलीला असं बघून जय मनातच विचार करतो, अंजली किती क्यूट आहे, तिच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे. जय असा एकसारखा अंजलीकडे बघत उभा होता. अंजलीला माहिती होते की जय तिच्या रूममध्ये आलेला आहे, पण जय काही बोलत नव्हता. जय फक्त अंजलीकडे बघत होता. म्हणून अंजली बोलते, जय, काही झाले आहे का? इतक्या वर्षी तू माझ्या रूममध्ये का आलेला आहेस? पण तू तर काहीच बोलत नाहीस. तुला काही बोलायचे आहे का? हो, मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे मला तुला सांगायचंच होतं की आपण उद्या बाहेर जाऊया का? म्हणजे तुला बाहेर घेऊन जाण्याची इच्छा आहे माझी, त्यामुळे तुलासुद्धा थोडं बरं वाटेल. नाही, नको जय, अशा काही गोष्टींची खरंच काही गरज नाही. आणि तसंही तू आणि प्रिया उद्या बाहेर जात आहात ना, त्यामुळे मी तुमच्या दोघांच्यामध्ये येणार नाही. तुम्ही दोघे बाहेर जा आणि एन्जॉय करा. अंजली बोलते. अंजलीचे बोलणे ऐकून जय थोडा हसतो आणि बोलतो, अंजली, अगं तू समजते तसं अजिबात काही नाही. मी आणि प्रिया उद्या बाहेर जात नाही. उद्या फक्त आपण दोघे, म्हणजे तू आणि मी दोघेच बाहेर जाणार आहोत. जयचे बोलणे ऐकून अंजली आश्चर्याने जयकडे बघू लागते. अंजली, खरंच माझी इच्छा आहे की आपण दोघे बाहेर जावे. प्लीज नाही म्हणू नकोस. जय खूपच फोर्स करत होता, त्यामुळे अंजलीसुद्धा जयसोबत उद्या बाहेर जाण्यासाठी तयार होते. तिकडे अवनी तिच्या रूममध्ये बसून जय आणि अंजली या दोघांबद्दल विचार करत होती. त्या दोघांना उद्या नक्की कुठे बाहेर पाठवायचे, नक्की त्याचे काय प्लॅनिंग करायचे या गोष्टीचा ती विचार करत होती. तोपर्यंत तिला सिद्धार्थाचा कॉल येतो. सिद्धार्थाचा कॉल आलेला बघून अवनी आश्चर्याने कॉल रिसीव्ह करते आणि बोलते, बोला, काय काम होते? अवनी, आय मिस यू. सिद्धार्थ बोलतो. व्हॉट? अवनी मोठ्याने बोलते, म्हणजे मी ते हे विचारण्यासाठी तुला कॉल केला होता की उद्या तू ऑफिसला येणार आहेस ना? सिद्धार्थ मुद्दामच विषय बदलत वेगळे काहीतरी बोलतो. हो, येणार आहे.
अवनी बोलते. अच्छा, मला वाटलं की आज तू सुट्टी घेतली आहेस ना, तशीच उद्यासुद्धा येणार आहेस की काय, त्यासाठी म्हटलं एकदा विचारून घ्यावे. नाही, मी सारख्या सारख्या सुट्ट्यासुद्धा घेत नाही. तुम्हाला वाटत असेल मी उद्या येणार नाही, पण तुमचा हा चुकीचा समज होता. मी आज फक्त एका महत्त्वाच्या कामासाठी सुट्टी घेतली होती, पण मी उद्या ऑफिसला येणार आहे. हां, ओके, ठीक आहे. खरं तर सिद्धार्थला अवनीचा आवाज ऐकायचा होता, तिच्याशी बोलायचं होतं, म्हणून त्याने मुद्दाम अवनीला कॉल केलेला होता. पण अवनी जेवढ्यातल्या तेवढ्यातच बोलत होती. मग मी कॉल ठेवू का? मला झोप येत आहे. अवनी थोड्या रागात बोलते. अवनीला झोप येत आहे म्हणून सिद्धार्थसुद्धा नाराज होत बोलतो. ओके, गुड नाईट, आणि कॉल कट करतो. अवनीलासुद्धा सिद्धार्थशी बोलायचे होते, पण सिद्धार्थच्या आयुष्यात आता अंतर आलेली होती, त्यामुळे जास्तीत जास्त सिद्धार्थापासून लांब राहण्याचा अवनी प्रयत्न करत होती. अवनी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठते. तिच्या डोक्यात आधीच अंजली आणि जयच्या डेटबद्दल प्लॅन तयार झालेलाच होता, त्यामुळे अवनी पटकन तिचं आवरते आणि जयच्या रूममध्ये जाते. दादा, सगळं रेडी आहे ना? आता तुला लवकरात लवकर अंजलीला घेऊन बाहेर जायचं आहे. आज पूर्ण दिवस तू फक्त अंजलीसोबत घालवायचा आहेस. हो हो अवनी, सगळं काही मला समजलेलं आहे, पण कुठे जायचं आहे, काय करायचं आहे आणि तुझा प्लॅन नक्की काय आहे ते तरी मला सांग, जेणेकरून मलासुद्धा तसं तयारी करावी लागेल. हे बघ दादा, तुला पहिल्यांदा अंजलीला लाँग ड्राईव्हला घेऊन जायचं आहे, ज्यामुळे अंजलीला खूप छान वाटेल, आणि त्यानंतर तू अंजलीला शॉपिंगसाठी घेऊन जाणार. मग तुम्ही लंच करणार आणि मी रात्रीचा डिनर प्लॅन केलेला आहे, आणि याच वेळी तू अंजलीला तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाक. हा जो चान्स आहे, परत सारखा सारखा हा चान्स भेटेल असं नाही, त्यामुळे आज वेळ भेटेल त्याच वेळी तू सगळं काही बोलून टाक. थँक्यू अवनी, तू खूप छान प्लॅन तयार केलेला आहेस. मी आज खरंच माझ्या मनातलं सगळं काही अंजलीला सांगेल. मला नाही माहिती अंजली काय उत्तर देईल, तरीसुद्धा सगळं काही ठीक होईल असं मला वाटत आहे. दादा, डोंट वरी, तू अजिबात कसलं टेन्शन घेऊ नको. मला माहिती आहे अंजलीसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम करते. कालच मी बघितलेलं आहे ना, जेव्हा तुझ्या आणि प्रियाच्या लग्नाचा विषय सुरू होता तेव्हा ती खूप नाराज झालेली होती, तिची चिडचिड करत होती, ती फक्त तुझ्याबद्दल विचार करत होती, तिला खूप वाईट वाटलं होतं. पण आज तू अंजलीला प्रपोज केले ना, तर अंजली खरंच खूप खुश होईल आणि ती नक्कीच तुला हो बोलेल. तू अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नको आणि अजिबात वेळ न घालवता तिला प्रपोज कर, आणि हां, आजची डेट खूप एन्जॉय कर. ठीक आहे, मी अंजलीचा आवरला आहे का ते बघून येतो, जय बोलतो. ओके, चालेल, अवनी बोलते. ते जय अंजलीच्या रूमच्या बाहेर उभा राहिलेला असतो आणि रूमचा दरवाजा वाजवतो. अंजली, मी आतमध्ये येऊ शकतो का? जयचा आवाज ऐकून अंजली बोलते. 1 मिनिट जय, हां फक्त 2 मिनिट झाले, आता तू आतमध्ये येऊ शकतोस. अंजलीचे बोलणे ऐकून जय दरवाजा उघडून आतमध्ये येतो. जय आतमध्ये येतो आणि अंजलीकडे एकसारखे बघतच राहतो. अंजलीने आज रेड वनपीस घातलेला होता. तिचे मोकळे केस, कानात डायमंड रिंग, हातात ब्रासलेट, ती खूप सुंदर दिसत होती. जयला बघताना बघून अंजली बोलते. काय झालं, माझ्या चेहऱ्याला काही लागले आहे का? अंजलीचे बोलणे ऐकून जय थोडासा अडखळत बोलतो. नाही ग, ते असंच. अंजली, तू खूप सुंदर दिसत आहेस. जयचे हे बोलणे ऐकून आता मात्र अंजलीच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली होती, पण ती स्वतःच्या चेहऱ्यावरची स्माईल लपवते आणि बोलते. मला माहिती आहे, पण तू आज सांग, आजचा नक्की प्लॅन काय आहे? काल तू अचानक माझ्या रूममध्ये आलास आणि बोललास आपल्याला उद्या बाहेर जायचं आहे, तुला माझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे, पण आपल्याला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, तुझा नक्की प्लॅन काय आहे ते तरी मला समजेल का? आणि मेन म्हणजे माझा वेळ अजिबात तू खराब करू नकोस. आज मी तुझ्यासोबत आले आणि मला जर बोर झालं ना, तर मी खरंच परत कधीही तुझ्यासोबत कुठेही बाहेर येणार नाही, समजलं का तुला? यार अंजली, तू नको टेन्शन घेऊ, मला खात्री आहे तुला अजिबात बोर होणार नाही. आता आपल्याला उशीर होत आहे, चल आपल्याला निघायला हवं. जय अंजलीच्या पुढे त्याचा हात करतो. जयच्या अशा वागण्याने अंजली थोडी लाजत होती, पण तीसुद्धा तिचा हात जयच्या हातामध्ये देते आणि दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून खाली येतात. अंजली आणि जय या दोघांनाही असं एकत्र खाली येताना बघून अवनीसुद्धा खूप खुश झालेली होती. त्या दोघांना एकत्र बघून अवनीलासुद्धा खूप छान वाटत होतं. अंजली, दादा,
दोघेही बाहेर जावा आणि खूप छान एन्जॉय करा. बाकी तुम्ही दोघे कोणतेही टेन्शन घेऊ नका. मी आहे इथे. माझी काळजी तर अजिबात करू नका. ओके? हो ठीक आहे, अंजली बोलते. जय आणि अंजली दोघेही बाहेर जातात. तोपर्यंत अवनीला अंतराचा कॉल येतो. अंतराचा कॉल बघून अवनी पटकन कॉल रिसीव्ह करते. अवनी, मला लवकरात लवकर तू भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये ये. एवढं बोलून अंतरा कॉल कट करते. अंतराच्या बोलण्यावरून समजत होतं अंतरा रागात होती. अंतराने अचानक भेटण्यासाठी का बोलवले हे अवनीला मात्र समजत नव्हतं आणि अवनी काही विचारणार तोपर्यंत अंतराने कॉल कट केलेला होता. अंतरा का नाराज आहे याचे टेन्शन अवनीला सुद्धा आले होते. अवनी पटकन तिच्या आवरते आणि अंतराने जिथे भेटायला बोलवले होते त्या ठिकाणी जाते. अंतरा तिथे ऑलरेडी येऊन बसलेली होती. अवनीला बघून अंतरा अवनीला हात दाखवते आणि तिला तिच्या जवळ यायला सांगते. अंतराला बघून अवनीसुद्धा अंतराच्या जवळ जाते. अवनी अंतराच्या समोरच्या चेअरवर बसते आणि बोलते. काय झालं अंतरा? तेवढी रागवलेली का दिसत आहेस? काही घडलेलं आहे का? सगळं काही ठीक आहे ना? अवनीचे बोलणे पूर्ण होण्याअगोदरच अंतरा रागामध्ये बोलते. अवनी, मी तुला मदत मागितली होती ना गं? मला माहिती ना वाटत नाही, पण मला नाही वाटत तुला माझी मदत करायची काही इच्छा आहे आणि मनापासून तू माझी मदत करत आहेस. अंतराचे बोलणे ऐकून अवनी अंतराकडे बघते आणि बोलते. काय झालं अंतरा? तू अशी का बोलत आहेस? अवनीचे बोलणे ऐकून अंतरा तिचा मोबाईल बाहेर काढते आणि तिच्या मोबाईलमध्ये काही फोटोज अवनीला दाखवू लागते. ते फोटो सिद्धार्थ आणि अवनीच्या हॉटेलच्या रूममधले होते. हे फोटोज बघून अवनीसुद्धा आश्चर्यचकित झालेली होती. हे खरं नाही अंतरा, प्लीज तू विश्वास ठेवू नको. तू अजिबात आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नको. मला काय म्हणायचे आहे. अवनी मुद्दाम अंतराला ती नशेमध्ये होती हे सांगत नाही, कारण अंतराने उगीच चुकीचे अर्थ काढले असते. अंतरा काहीच न बोलता रागात तिथून निघून जाते. अवनीला मात्र समजत नव्हते की हे फोटो नक्की अंतराजवळ कसे आले आणि हे फोटो कोणी काढले. तिला लवकरात लवकर तिच्या मनातलं सगळा काही गैरसमज दूर करायचा होता. काय करू मी म्हणजे हे आणि अंतरा एकत्र येतील. मला असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे अंतराच्या मनातला हा गैरसमजसुद्धा दूर होईल. मला आता लवकरात लवकर परत एकदा यांना आणि अंतराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अवनी या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करू लागलेली होती. विचार करताना अवनीला सिद्धार्थसोबत एकत्र घालवलेले क्षण आठवू लागतात आणि त्याच वेळी तिकडे अंतरा रागाने गाडीजवळ जाते आणि गाडीला जोरात लाथ मारते. अवनी 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 तुला काय वाटलं? तू माझ्या पाठीमागे सिद्धार्थला तुझ्याजवळ करशील? हे बघ, मी तसं अजिबात काहीही होऊ देणार नाही. तू माझी मदत करणार अशी मला आशा देऊन तूच माझ्या विरोधात जात आहेस आणि माझ्या सिद्धार्थाला तुझ्याजवळ ओढून घेत आहेस. पण एक लक्षात ठेव, मी जिवंत आहे तोपर्यंत सिद्धार्थ फक्त आणि फक्त माझाच राहणार. तो कधीच तुझा होऊ शकणार नाही आणि मी ते कधीच होऊ देणार नाही. अंतरा जेव्हा शूटिंग करत होती तेव्हा तिला कोणाचा तरी एक मेसेज आलेला होता. कोणाचा मेसेज आलेला हे बघण्यासाठी अंतरा मोबाईल चेक करते तेव्हा तिला कोणीतरी सिद्धार्थ आणि अवनीचे फोटोज पाठवलेले होते. एका फोटोमध्ये सिद्धार्थ आणि अवनी एकत्र जेवण करत होते आणि एका फोटोमध्ये सिद्धार्थ आणि अवनीला उचलून घेतलेले होते. आणि हे सगळे काही फोटोज बघून अंतराला खूप राग आलेला होता. तिची तळपायाची आग अगदी मस्तकातच गेलेली होती आणि याच कारणामुळे अंतराने अवनीला तिथे भेटायला बोलवलेले होते. तिकडे अवनीसुद्धा कॅफेमधून ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते, पण पूर्ण रस्त्यामध्ये तिच्या डोक्यात फक्त अंतराचा विचार सुरू होता. ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा ती खूप शांत होती आणि काहीतरी विचार करण्यामध्येच ती गुंतलेली होती. ती या सगळ्या काही गोष्टींचा विचार करत होती. सिद्धार्थ आणि अंतराला कसं एकत्र आणायचं याच गोष्टीचा ते विचार करत होती. त्यामुळे तिचे कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नव्हते. सिद्धार्थचे मात्र लक्ष अवनीकडे पूर्णपणे होते. त्याला समजत होते अवनी कशाचा ते विचार करत आहे. ती टेन्शनमध्ये आहे आणि विचारामध्ये असलेलं बघून सिद्धार्थ अवनीला त्याच्या केबिनमध्ये बोलवतो. अंतराचे बोलणे ऐकून अवनीला खरं तर सिद्धार्थच्या केबिनमध्ये जायचे नव्हते. तिला सिद्धार्थपासून लांब राहायचे होते, पण आता सिद्धार्थ तिचा बॉस होता त्यामुळे तिला सिद्धार्थचे ऐकावे लागणारच होते. मग अवनी सिद्धार्थच्या केबिनमध्ये जाते. अवनी केबिनमध्ये येते तर सिद्धार्थच्या चेअरवरती नव्हता. अवनी आतमध्ये येते तर मागून दरवाजा बंद होतो. अवनी पाठीमागे बघते तर सिद्धार्थने केबिनचा दरवाजा बंद केलेला होता आणि तो केबिनचा दरवाजा बंद करून त्याच्या चेअरवरती येऊन बसतो. सिद्धार्थचे असे वागणे बघून अवनी बोलते. सर, मला समजू शकेल का तुम्ही दरवाजा का बंद केलेला आहे? कारण मला तुझ्याशी महत्त्वाचं विचारायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे, त्यासाठी मी दरवाजा बंद केला. अशी कोणती गोष्ट आहे? काय बोलायची आहे तुम्हाला? मग तुम्ही दरवाजा बंद केला? हे बघा, प्लीज पटकन बोला.
अवनी बोलते. सिद्धार्थला अवनीचे बोलणे थोडे विचित्र वाटत होते, तरी सिद्धार्थ बोलतो. तू जय आणि अंजलीसाठी डेट प्लॅन केलेला आहेस का? मी त्यांच्यासाठी डेट प्लॅन केलेला आहे, पण तुम्हाला याबद्दल कोणी सांगितलं? अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसतो आणि बोलतो. मला याबद्दल जयने सांगितलं. माझे काम होते म्हणून मी त्याला कॉल केला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की त्याला आज कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब नको आहे. तो आज अंजलीसोबत डेटवरती गेलेला आहे आणि तो प्लॅन तुझा आहे. अंजलीसुद्धा खूप छान मुलगी आहे. दोघांचा जोडा एकदम परफेक्ट आहे, अगदी मेड फॉर इच अदर. आणि जयसुद्धा अंजलीवरती खूप प्रेम करतो. हो ना, तो अंजलीची खूप काळजी करतो. मी बघितले आहे त्या दिवशी अंजली बेशुद्ध पडली होती तेव्हा जय तिची किती काळजी करत होता. पण अंजलीचे जयवरती प्रेम आहे का? नाही, मला नाही माहिती. मी अंजलीला अजूनही त्याबद्दल काहीही विचारलं नाही आणि तिनेसुद्धा मला याबद्दल काहीही सांगितले नाही. पण असं वाटतं की त्या दादावरती खूप प्रेम करते, कारण काल प्रिया घरी आली होती त्यावेळी अंजली खूप नाराज झालेली होती. आणि काल मिस्टर पाटीलसुद्धा आमच्या घरी आले होते. त्यांनी दादाजवळ एक ऑफर दिलेली होती की दादाने त्यांची मदत केली तर ते दादाचे लग्न प्रियासोबत लावून देतील. पण दादाने या लग्नासाठी नकार दिलेला आहे आणि अंजलीला वाटते की दादाने लग्नासाठी होकार दिलेला आहे. त्यामुळे अंजली थोडी नाराज होती. झालं, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं? तुम्हाला आता आणखीन काही विचारायचं आहे का? अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ नाही म्हणून मान हलवतो. अवनी काहीच न बोलता सिद्धार्थच्या केबिनमधून बाहेर निघून जाते. काय झाले आहे हिला? याआधी तर अवनी माझ्याशी नीट बोलत होती, हसत खेळत बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. मग आता अचानक काय झाले? त्यामुळे आज ती माझ्याशी एवढ्या विचित्र पद्धतीने बोलत आहे. मी अनोळखी व्यक्ती असल्यासारखं बोलत आहे. नक्की काय कारण आहे ज्यामुळे सारखे सारखे अवनीचा मूड चेंज होतो? ती दुःखात असते. कदाचित कामामुळे असं होत असेल का? पण पहिलासुद्धा अवनीला खूप काम होते, तेव्हासुद्धा ती अशी वागत नव्हती. मग काय झाले? मला काय झाले ते शोधून काढलंच पाहिजे. नक्की काय कारण आहे हे बघितलंच पाहिजे. ते तिकडे अवनी तिच्या केबिनमध्ये बसून दोन्ही हात ती तिच्या डोक्याला लावून बसलेली होती. आज माझ्यामुळे अंतरा एवढी नाराज झालेली आहे, एवढी चिडचिड करत आहे. आज फक्त माझ्यामुळे अंतराला खूप त्रास होत आहे. आणि त्रास तर हा होणारच ना, कारण तिने माझे आणि यांचे फोटोज बघितलेले आहेत. तिने चुकीचे फोटो खरे समजलेले आहेत. अवनीला सिद्धार्थ आणि अंतराचे फोटोज मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल झाले होते तो क्षण आठवतो आणि तिला त्याचा त्रास होऊ लागतो. नाही, मी काय या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे आणि अंतरा खरंच खूप यांच्यावरती प्रेम करते. जर अंतराला यांचे प्रेम मिळाले नाही तर अंतराला खरंच खूप त्रास होईल. मला लवकरात लवकर काहीतरी केले पाहिजे आणि अंतराने यांना एकत्र आणता येतील. पण त्या दोघांना मदत करण्याचा विचार माझ्या मनात आला तर मला एवढा का त्रास होतो आहे? मला समजत नाही. खरं तर मला ही गोष्ट करायची इच्छासुद्धा होत नाही, पण मला ही गोष्ट केली पाहिजे, कारण मी अंतराला प्रॉमिस केलेलं आहे. अंतराने सिद्धार्थ एकत्र करण्याचा विचार आला की अवनीला त्रास होत होता. का तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला तुमची एवढी सवय झाली? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचे माझ्यावर नाही ना. तुमचे फक्त अंतरावरती प्रेम आहे आणि मी एवढीसुद्धा सेल्फिश नाही की स्वतःसाठी मी अंतराला तिचे प्रेम मिळवू देणार नाही. असं मी अजिबात करणार नाही. मी लवकरात लवकर तुम्हाला आणि अंतराला एकत्र आणेन. सिद्धार्थ आणि अंतराला एकत्र कसे आणायचे याबद्दलच अवनी विचार करत होती. त्याचबरोबर सिद्धार्थ तिच्यापासून लांब जाणार यामुळे अवनीला त्राससुद्धा होत होता. तिकडे सिद्धार्थला सुद्धा अवनी अशी का वागत आहे या गोष्टीमुळे त्रास होत होता. दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करत होते, पण परिस्थितीमुळे दोघे एकमेकांपासून लांब राहत होते. दोघांनाही एकमेकांची खूप सवय झालेली होती, पण दोघांना एकत्र राहता अजिबात येत नव्हते. स्वतःच्या प्रेमासाठी अवनीला तिच्या बहिणीला दुखवायचे नव्हते, म्हणून ती स्वतःच्या काळजावर दगड ठेवून सिद्धार्थ आणि अंतराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होती. तर तिकडे अवनीला जबरदस्ती करून त्याच्या आयुष्यात आणावे असे सिद्धार्थला वाटत नव्हते, म्हणून सिद्धार्थसुद्धा जास्त काही करू शकत नव्हता. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम होतं, पण एकमेकांना त्रास होऊ नये म्हणून ते दोघेही शांत होते. आयुष्यात ना असंच गैरसमज होत असतात. एकाच्या मनात गैरसमज असतो तर एकाला वाटत असते की त्याला त्रास होईल, मी असे का करू, किंवा दुसऱ्याच्या खुशीसाठी एखादी व्यक्ती अशीच माघार घेत असते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. बाय द वे, सिद्धार्थ आणि अवनी आता लवकरच एकत्र येणार आहेत बरं का गाईज. खरं तर सिद्धार्थ आणि अवनी पुढे जाऊन एकत्र येतील ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची नव्हती, एकदम धमाका द्यायचा होता. पण काही लोकांना वाटतं ही स्टोरी उगीचच ताणू नका. पण गाईज डोंट वरी, आता
काही पुढच्या भागात लगेचच आपले सिद्धार्थ आणि अवनी एकत्र येणार आहेत. सिद्धार्थ आणि जयचा एक खूप मोठा प्लॅन असणार आहे आणि या प्लॅनमध्ये सगळं काही नीट तुमच्यासमोर येणार आहे. त्यामुळे गाईज नक्की कथा ऐकत राहा आणि आपल्या कथेवरती असंच भरभरून प्रेम करत राहा. आणि अजिबात असं समजू नका ही कथा मी ताणत आहे वगैरे, अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट अगदी वेळेवरती होईल. त्यामुळे तुम्ही थोडे पेशन्स ठेवा. आणि सिद्धार्थ आणि अवनीबद्दलसुद्धा मी जास्त स्टोरीमध्ये दाखवत नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण गाईज फक्त एकाच कपलबद्दल दाखवून चालणार नाही ना. आपले अंजली आणि जयसुद्धा आहेत ना, त्यांची थोडी आपण लव्ह स्टोरी एक मार्गाला लावू आणि मग आपण यासुद्धा कपलकडे वळूया. पण डोंट वरी, सगळं तुमच्या मनासारखं सुद्धा होईल. त्यामुळे असंच कथेवरती प्रेम करत राहा. बाय, टेक केअर.